आज होता तुमच्या भावाचा बर्थडे आणि भावानी पुरा तोंड भूतासारखं होऊन टाकलं. तर काय विषय पब्लिक, मी तुमचा लाडका परबने आणि आज होता तुमच्या भावाचा बर्थडे बरं का. आज सकाळ सकाळ निघलो होतो आपल्या जय सोबत हॉस्पिटलमध्ये, कारण की भावाच्या पायाला लागले होते ना, आम्हाला बदलायची होती आज पट्टी. आमचं झालं पुरा पोपटच. आम्ही निघालो घरी वापस, कारण की इथं डॉक्टरच नव्हतं. मी निघालो आपली गाडी घेऊन बर्थडे सेलिब्रेट करायला. मग नंतर मी पोहोचलो आपल्या गंगापूर मध्ये आणि मग आलो आपल्या भावांकडे. मग आपल्या रोहित भाऊ यार आम्हाला ब्लॉक मध्ये घे राव. मी म्हणलं बस करावं. त्यात आपल्याला खास भेटायला लावले आपल्या अण्णा भाऊ. भावाला पण सपोर्ट करा बरं का, कमेंट मध्ये आयडी आम्हाला ते पण म्हणे आम्हाला ब्लॉक मध्ये घेत नाही. मग त्यांना पण घेऊन टाकलं. बर्थडे एवढा लेट झालं होतं आणि ते फक्त एका माणसामुळे, ते म्हणजे आपल्या अनिकेत भाऊ. मग नंतर 1.5-2 घंटे आम्ही निघालो बर्थडे करायला आणि त्याच्या केकला माशी लागत होती. फायनली केक कापला आणि त्याचा केकचा मर्डर करून टाकला. भावांनी तर माझा टोन पुरा भूतासारखं करून टाकलं. बर्थडे करून आम्ही कार्तिक भाऊला सोडलं घरी आणि पेट्रोल भरून निघालो आम्ही घरी, कारण की श्रवण भाऊ आपली लेगावाची वाट बघत होतो, कारण की आम्हाला जायचं शनी शिंगणापूरला. काय श्रवण भाऊ त्यांना सॉरी बोललो, निघालो आपल्या शनी शिंगणापूरला. मध्येच गाडीमध्ये भरलं पेट्रोल आणि मग आलो आम्ही आपल्या शनी शिंगणापूरच्या फाट्यावरती. मग पोहोचलो आपल्या शनी शिंगणापूर मध्ये. मग नंतर चपला काढून आम्ही निघालो आपले दर्शन करायला. आणि आज एक तो खूपच चांगला दिवस होता, कारण की आज होता तुमच्या भावाचा बर्थडे आणि आज इथे एवढी गर्दी होती ना काय सांगू. आणि इथे एक तर आपले नीट दर्शन पण करून देत नाही, पण आम्ही कसं दर्शन केलं. फायनली आम्ही निघालो आपल्या घरी. त्यात आम्ही रस्त्यामध्ये थांबलो होतो, कारण की आपले श्रम भाऊ ते घेत होते केक. मग नंतर केक आणि ते घेऊन आम्ही आलो आपल्या हॉटेल पैसे. मग नंतर आम्ही आलो आपल्या हॉटेलमध्ये केक कापायला. फायनली केक कापला आणि श्रम भाऊ त्यांना मनापासून धन्यवाद. मग नंतर आम्ही बसलो जेवण करायला. जेवण आणि ते करून आम्ही निघालो आपल्या घरी. मग नंतर मी आलो आपल्या घरी. त्यात रात्री आपल्या बर्थडे करायला बोलत मित्रांनी त्यांचा भलता धिंगाण चालू होता. मला जे भाऊ खांदे रुसले एक तर पडता पडता असले, एक त्याच्या पायाला पण लागेल. फायनली बर्थडे सेलिब्रेट केला आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद बरं. चला मग मित्रांनो, भेटू आता उद्या ब्लॉग मध्ये. आणि त्यांनी पण मला नाही का विश केला आणि त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि तेवढे फॉलोचं बटन दाबून घ्या आणि 1000 फॉलो कम्प्लीट करून टाका.